नमस्कार मैत्रिणींनो, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कच्ची दाबेली। कच्ची दाबेली हा प्रकार गुजरातमध्ये फेमस आहे। ते कच्छ भागातली असल्यामुळे त्याला नाव कच्ची दाबेली पडलेले आहे। तर आपण त्यासाठी लसणाची चटणी करणार आहे सर्वप्रथम। तर त्यासाठी आपण एक 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या मिक्सरमध्ये टाकणार आहोत आणि 3 चमचे तिखट घातले आणि मीठ घालणार आहोत चवीनुसार। आणि हे थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक ग्राइंड करून घेणार आहोत। आपण ही लसणाची चटणी केली आहे बघा, अशी पातळ छान लसणाची चटणी। आणि ही चिंचे गुळाची चटणी केलेली आहे, ती माझ्या यूट्यूबवर आहे, तुम्ही नक्की चेक करा जाऊन कशी करायची। चिंच भिजत घालायची आहे आणि त्यामध्ये 1 वाटी चिंच असेल तर 1 वाटी गूळ घ्यायचा, अर्धी वाटी, जवळजवळ अर्धी वाटीपेक्षा जास्त खजूर घ्यायची। चिंच गूळ उकळून घ्यायचं आणि खजूर पण त्यात टाकायचं किंवा मिक्सरवर खजूर बारीक करून घेतलं तरी चालेल। आणि नंतर ते उकळल्यानंतर चाळणीवर चाळून घ्यायचे। तिखट, मीठ, काळं मीठ आणि आपलं साधं मीठ घालून आपली ही चिंचेची चटणी रेडी होते। हे काश्मीरी लाल तिखट आहे आणि हे दाबेलीचा मसाला आहे। दाबेलीच्या मसाल्यासाठी धना 1 चमचा, जिरं 1 चमचा, पत्तरफूल घ्यायचं आहे अगदी, आणि लवंग, दालचिनीचे तुकडे, नंतर लाल मिरची पावडर, असं धणे जिरे भाजून घ्यायचे। त्याच्यामध्ये सगळे हे गरम मसाला, 1 मोठी वेलची, सगळं थोडं पॅनवर असं गरम करायचं आणि मिक्सरमध्ये भाजून त्यामध्ये आपण साखर घालून घेतलेली आहे। आता आपण एक 7-8 बटाटे उकडून घेतलेले आहे, ते आपण भाजी करूया, दाबेलीचा मसाला करूया। आपण पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे आणि दाबेली मसाला टाकलेला आपण 2 मोठे चमचे भरून। लसणाचं तिखट घालणार आहे आणि काश्मीरी लाल तिखट, मीठ घालणार आहे चवीनुसार। हा मसाला असा छान परतून घ्यायचा आहे। यात आपण साखर ऑलरेडी टाकलेली आहे, असा छान परतला की त्यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत आणि उकळी येऊ देणार। थोडी साखर घालणार, हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया। आणि आता हा बटाटा मॅश केलेला आहे, आपण तो टाकून घ्या। हे चांगलं मिश्रण एकजीव करायचं आहे। हे आपलं चांगलं मॅश झालेलं आहे, दाबेलीचं बॅटर रेडी झालेलं आहे।
हे थोडंसं आता आपण गार करायला ठेवूया. आपण याच्या पॅनमध्ये तेल घातलेलं आहे 1 छोटा चमचाभर आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहे ते आपण फ्राय करणार आहोत. यामध्ये आपण थोडं तिखट घालणार. आपण गॅस बंद केलेला आहे. असं छान कुरकुरीत करून घेणार. मीठ घालणार. चटणीमध्ये मीठ आहे. असे छान फ्राय करून घेणार. आता गॅस बंद करूया आपण. आता आपण हा दाबेलीचा मसाला केला आहे तो एका ताटात काढला आहे. कोथिंबीर टाकून घेऊया छानपैकी. त्यानंतर आपण फ्राय केलेले शेंगदाणे घालणार आहोत. डाळिंब घालणार आहोत. आपण यावर शेव घालणार आहोत. आपला दाबेलीचा मसाला रेडी आहे. आता आपण पाव शेकून घेणार आहोत. ब्रेडला असं ब्रेड कापून घेतलंय मधून. थोडी लसणाची चटणी थोडी चिंचेची चटणी अशी लावून घेणार आहोत. आणि त्यावर आपला हे मसाला घालणार 1 चमचा. शेंगदाणे घालणार आहोत आणि असं खूप नाही दाबायचं आहे. असं सगळ्या साईडने पॅक करायचं आहे. पुन्हा आपण चिंचेची चटणी लावणार आहोत. तुम्हाला लाल चटणी करायची असेल तर तुम्ही लाल मिरच्या जरी अर्धा तास गरम पाण्यात भिजत घातल्या किंवा लवकर 2 तास भिजवल्या नंतर लसूण घालून केलं तरी चालेल तुम्हाला ही चटणी अशी. किंवा ऐनवेळी आपल्याला उशीर झाला आणि मिरची भिजत नाही टाकली अशा वेळेस आपण अशी पद्धत यूज करू शकतो. लसूण आणि लाल तिखट त्यामध्ये असं बंद करूया. यामध्ये पण असं
ते खाताना डाळिंब आलं तर सुंदर चव लागते त्याची. आता आपण हे सगळं व्यवस्थित आतमध्ये प्रेस करूया आणि याच्या तव्यावर बटर टाकणार आहे. शक्यतो खोल तवा घ्या आणि दाब न देता आपण असं शेकून घेणार. तवा मोठा असेल तर तुम्ही अजूनही या साईडला टाकू शकता. आणि मोठ्या गॅसवर आपण शेकून घ्यायचं छान कुरकुरीत होईपर्यंत. जास्त प्रेस नाही करायचं आहे. असं छान प्रेस कुरकुरीत करायचं आहे. भरपूर बटर घालायचं आहे. म्हणजे छान आपल्याला फ्लेवर येतो बटरचा. सुंदर झालेली आहे आपली कुरकुरीत. हे असं चांगलं याच्यामध्ये घोळून घ्यायचं शेवमध्ये. गरम आहे, सांभाळून करायचं. आपली कच्ची दाबेली रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.